परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादाने आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। आपल्या या पुण्यभूमीत उपस्थित असणारे सर्व सेवेकरी भाविक, दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण या मासिक सत्संगाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। आणि या दीपावलीला आपण कशा पद्धतीने पूजन कसं करावं, लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कसा घ्यावा आणि आपल्या प्रत्येकाच्या सेवेकऱ्याच्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्याकरता आपण काय काय बारीक सारीक ज्या छोट्या छोट्या बाबी असतील, सेवा असतील, उपासना असतील, या संदर्भात आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करणारच आहे। पण आपणही सर्व सेवेकऱ्यांनी काही विशेष जे काही गुरुमाऊलींना अपेक्षित आहे की या दीपावलीमध्ये आपण प्रदूषणमुक्त दीपावली कशी साजरी करता येईल, फटाके वाजून कर्कश आवाज ध्वनी प्रदूषण करून दीपावली साजरी करण्याऐवजी आपण ती मंगलमय दीपावली साजरी केली पाहिजे। कारण आपल्या धार्मिक कुठल्याही अशा ग्रंथामध्ये दीपावलीला फटाके वाजवा अशी कुठलाही विधी किंवा असं कुठलंही सांगितलेले नाही। आणि ज्या ठिकाणी कर्कश आवाज असतं तिथं माणूससुद्धा जायला घाबरतो, तर लक्ष्मी आपल्या घरात कशी येणार। आणि म्हणून आपल्या सर्व तमाम सेवेकऱ्यांना सांगणे की आपण सर्व सेवेकऱ्यांनी ही दीपावली सर्वप्रथम पूर्णपणे प्रदूषणमुक्त कशी करता येईल त्यावर आपण जास्तीत जास्त आपण भर द्यावा। आणि आपल्या केंद्रातून सुद्धा सेवेकरी भाविकांपर्यंत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे। आणि आपल्या सेवेकऱ्यांनी असे कुठलंही प्रदूषण होईल, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होईल, आपल्या सेवेकऱ्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्लॅस्टिकचा कचरा वाढेल, अशा कुठल्याही प्रकारचा दोष आपल्या सेवेकऱ्यांना लागता कामा नये। या संदर्भात आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये आपले पर्यावरणाचे कार्यरत सेवेकरी आपल्याला ते पुढं आणणं गरजेचं आहे। आणि पर्यावरणपूरक जीवनशैली काय असते, केवळ फक्त आध्यात्मिक काहीतरी नित्यसेवा उपासना करणं म्हणजे आध्यात्मिक नाही, तर सकाळी लवकर उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तर आपले दिनचर्येमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण आपल्याला आपल्या हातून होणार नाही किंवा आपल्याला हळूहळू ते कसं कमी करता येईल यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। आणि एवढे करून जर समजा काही लहान मुलांची खूप इच्छा आहे आम्हाला फटाकेच फोडायचे, तर त्यांच्यासाठी आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने फटाके मोबाईलवर मोफत आणि लागल तेवढे आपण फटाके उपलब्ध करून दिलेले, रुपयाचा खर्च नाही, प्रदूषण नाही, कुठलीही जोखीम नाही, आणि ते मोफत फटाके फटाके आपल्या माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाने उपलब्ध करून दिलेले। ज्यांना खूप फटाके फोडण्याची हौसच आहे त्यांनी हेडफोन कानाला लावायचे आणि ते फटाके फोडण्याचा तो कानात काय असेल तो फटाक्यांचा आवाज, आणि असं तसं आपण फटाके फोडताना फक्त आवाज ऐकतो आणि दिसतं, तर त्या ॲप्स आपण ते फटाके ॲप्समध्ये पण आपण तसं त्याचं नियोजन केलेले आणि त्याच्यातून आपले पैसे वाचल, प्रदूषण वाचल। आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी या बाबतीत थोडा आपल्या केंद्रामध्ये सेवेकऱ्यांना भाविकांना सर्वांपर्यंत हा निरोप द्या। आणि त्याचबरोबर आपल्याला ही दीपावलीची जी सुरुवात करताना आपण आश्विन कृष्ण द्वादशी वसुबारसला आपण सुरुवात करतो। आणि या वसुबारसला सुरुवात करताना आपण ही दीपावलीला सुरुवात पहिला दिवस जो राहतो तो गोवत्स पूजनाने आपण सुरुवात करतो, गाई वासराची पूजा करणं। आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की गाई वासरं जे देशी गाई असतील ते आज आपल्याला बघायलासुद्धा लवकर भेटत नाही आणि फोटोमध्ये पूजा करायची वेळ आलेली आहे। तर आपल्या सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की आपण प्रयत्न करावा या 2-4 दिवसात का होईना की आपल्याला शुद्ध गोवंश कुठं उपलब्ध होईल आणि प्रत्यक्ष गाई वासराचं जर व्यवस्थित पूजन करणं, आणि पूजनापेक्षा पण महत्त्वाचं पूजन का करतोय त्याचं काय महत्त्व आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी ते गाई वासराचं काय महत्त्व सांगितलेले त्या संदर्भात आपण माहिती घेणं हे पूजनापेक्षा महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण या वसुबारसला आपण सर्व सेवेकऱ्यांनी की गाईचा आपल्या जीवनावर काय काय प्रभाव पडतो
गाईचं शेण गोमूत्र आपल्याला कुठं उपयोगी पडू शकतं? शेतीमध्ये त्याचा काय वापर आहे? अनेक व्याधींवर काय त्याचा उपयोग आहे? आध्यात्मिक आपल्या उपासना, आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक दोष काढण्याची ताकद गाईमध्ये आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या नक्षत्र त्याच्या जन्माच्या वेळेस जर वेगळं असलं की आपण त्याला नक्षत्र दोष म्हणतो. हा नक्षत्र दोष हुंगण्याची ताकद फक्त गाईमध्ये आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण शुद्ध गोवंशाचं संवर्धन आपल्या केंद्र असो, आपल्या जिथं शेती असेल तिथं असो, शहरी भागातसुद्धा जसं आपण कुत्र्या मांजरांसाठी बरेच जण हजारो रुपये खर्च करतात, तसं आपण किमान एक गायीसाठी किमान आपल्या एक वार्डात, आपल्या एखाद्या परिसरात एखादी गाय तरी आपल्याकडं संवर्धन झालं पाहिजे. आणि त्या निमित्ताने आपल्याला पंचमहायज्ञापैकी जो यज्ञ आहे ऋषी यज्ञ, त्या गायीच्या सेवेने तो ऋषी यज्ञ होणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सांगणे की आता या दीपावलीला आपण सर्व माता भगिनींसहित पुरुष सेवेकऱ्यांनी गोवत्स पूजन करताना त्याचं महत्त्व समजून घ्या. आपल्याला सवय लागलेली फक्त पूजन करायचं, विषय संपला. काही दिवसांनी फक्त आता ते फोटोमध्ये आता पूजन आलेले, अजून काही शॉर्टकट मारतील सांगता येत नाही. पण आपल्याला त्या दिवशी गाईचं चिंतन, की गाईला प्रदक्षिणा मारणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा आहे. गाईच्या शेणामध्ये 1 ग्रॅम शेणामध्ये 33 कोटी बॅक्टेरिया असतात. ह्या देवासारखं काम करतात. आणि म्हणून पूर्वीपासून संत महात्मे कायम सांगायचे की गाईच्या पोटात 33 कोटी देव आहे. आणि म्हणून या गाईचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप हे पंचगव्य हे माणसासाठी सर्वात मोठं वरदान आहे. छोट्या मोठ्या आजारापासून कॅन्सरसारखे आजार या पंचगव्यांनी बरे होतात. म्हणून आपण त्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये या संदर्भात मार्गदर्शन की गाईंचं संवर्धन आपल्याकडं झालं पाहिजे. गोमय उत्पादन आपल्याला कसे पुढं आणता येईल आणि हळूहळू आपल्याला किमान आपल्या घरात काही गाईच्या शेणापासून बनवलेल्या वस्तू, किमान एखादी गौरी असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक जे उत्पादन वस्तू असतील आपल्या घरामध्ये, टी व्ही असतो, कॉम्प्युटर असतो, ओव्हन असतं, याच्यातून सर्वात जास्त रेडिएशन बाहेर पडतं. आणि हे रेडिएशन खेचण्याची ताकद, सर्वात जास्त ताकद गाईच्या शेणामध्ये. आणि म्हणून एखादी गौरी जरी आपण ते ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू जास्त असतात त्या ठिकाणी ठेवली तर ते रेडिएशनचा प्रभाव कमी होतो. म्हणून आपण गोमय उत्पादनं जास्तीत जास्त आपल्याला पुढं कशी आणता येतील आणि त्या माध्यमातून गाईंचं संवर्धन कसं होईल. केवळ दुधापेक्षा गाईचा विचार करण्याऐवजी शेण गोमूत्रापासून आपल्याला काय काय फायदे होतात हे जर आपल्या प्रत्येक भारतीयांनी किंवा प्रत्येक सेवेकऱ्यांशी सगळ्यांनी समजून जर घेतलं तर पुनश्च एकदा त्या देशी गाईंचं संवर्धन मोठ्या प्रमाणावर होईल. म्हणून आपल्याला पुनश्च एकदा सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं सांगणे की बऱ्याचशा केंद्रांमध्ये तिथं जागा बऱ्याच ठिकाणी चांगली असते, तर किमान एक गाईला जागाच किती लागते, एक 10 बाय 10च्या जागेमध्ये सुद्धा गाय चांगल्या पद्धतीने तिथं संगोपन होऊ शकतं. आणि ज्या ठिकाणी गाय असते त्या ठिकाणी 100 फुटापर्यंत गाईचा ओरा 100 पटीने अधिक राहतो. म्हणून आपल्याला सर्व सेवेकऱ्यांना या सर्व बाबी माहीत पाहिजे. त्यासाठी आपण या वसुबारसच्या निमित्ताने, या दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येक सेवेकऱ्यांनी गोमय किंवा हे वसुबारसचं पूजन करताना हे गाईचं महत्त्व, गाईची काळजी कशी घ्यायची, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांना त्याची माहिती पाहिजे. त्यासाठी आपल्या पशुगोवंश विभागातून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. एखादी गाय तिची तब्येत बिघडली तर काही अशा वनौषधी की त्या वापरून आपण त्या गाईचं स्वास्थ्य चांगलं आपण करू शकतो. आणि ती गाय जर व्यवस्थित असली तर आपल्या पूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं राहील. म्हणून आपण सर्वजण निश्चित प्रयत्न करू की इथून पुढं आपल्या सेवा मार्गातून आपल्याला या सर्व एक एक पैलू आपल्याला समजून घ्यायचे. भविष्यात कॅन्सर टाळायचा असेल तर तुम्हाला गायीशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती आध्यात्मिक उपासना, कर्मकांड तुम्ही किती काही करा, पण हे जे काय आज आपण इलेक्ट्रॉनिकचा सगळा पसारा आपल्या चारी बाजूने आहे, मोबाईल आहे प्रत्येकाकडं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, LED लाईटपासून तर घरात आपलं बरेचसं जेवढं इलेक्ट्रॉनिक आहे या सर्वांपासून हे जे काही किरणोत्सव
रेडिएशन तयार होतं आणि हे रेडिएशन वाढून याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. म्हणून आज आपण जरी 100% त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कमी करू शकलो नसलो तर पण आपण त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आपल्याला हे गाईचं शेणापासून बनवलेल्या वस्तू या निश्चित आपल्याला उपयोगी पडतील. तर आपल्या सेवेकऱ्यांनी या गोष्टी गांभीर्यपूर्वक आपण त्या समजून घ्या. कारण आपण एवढी चांगली उपासना करतो, सेवा करतो, वेगवेगळे उपक्रम राबवतो, तर आपल्या कुठल्याही सेवेकऱ्यांना भविष्यात अशा कुठलाही व्याधी येऊ नये यासाठी आपण गोसंवर्धन, शुद्ध गोसंवर्धन, कारण देशी गाईमध्ये जी क्षमता आहे, जी पॉवर आहे, ती तुम्हाला जर्सी, होस्टन इतर गायींमध्ये दिसणार नाही. म्हणून आपण त्या जर्सी, होस्टन या गायींच्या मागे लागण्यापेक्षा आपण शुद्ध गोवंश, मग आपल्या महाराष्ट्रात शुद्ध गोवंश वेगवेगळ्या प्रकारचा आहे. खिल्लार आहे, लाल कंदारी आहे, देवणी आहे, डांगी आहे, गीर आहे, सायवाल आहे, थारपारकर आहे, ह्या शुद्ध गोवंशाच्या गायी आहे. आणि ह्या आपल्या सेवेकऱ्यांना याचं एक सारासर माहिती पाहिजे. कारण बऱ्याच जणांना काय वाटतं शुद्ध देशी गाय म्हणजे फक्त गीर. केवळ गीर गाय नसून आपल्या ज्या गायीला वशिंडे वरती असा हंप म्हणजे खांदा राहतो, त्याला सूर्यनाडी म्हणतात, ती गाय देशी गाय समजली जाते. एकदम सोपं. आणि तिच्या शेणात आणि जर्सी गाईच्या शेणात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आपण किमान आपल्या घरातल्यांच्या आरोग्यासाठी किमान एक देशी गाय आपण जे शेतकरी असतील ज्यांच्याकडे थोडीफार जागा असेल त्यांनी एक गाय तरी आपल्या घराजवळ आपल्या शेतात किमान एक गाय असणं गरजेचं आहे. त्या गायीच्या शेण गोमूत्रातून आपण शेतीवरचा बराचसा खर्च कमी करू शकतो, आरोग्यावरचा बराचसा खर्च कमी होणार आहे. म्हणून आपण सर्वांना कळकळीचं सांगणे की या वसुबारसच्या आधीपासूनच म्हणजे आता परवालाच वसुबारस आहे, आपण उद्यापासूनच त्या शुद्ध गोवंश काय आहे आपल्या मार्गातून जी काही माहिती आपण संकलित केलेली आहे महाराज माऊलींच्या आशीर्वादाने की गायींचं संगोपनपासून तर त्याचं महत्त्व हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि माहिती असली, ज्ञान असलं तर आशीर्वाद पूर्ण भेटणार. नुसतं पूजन केलं तर आशीर्वाद तो क्षणिक राहील, पण माहिती असली तर निश्चित आपल्याला त्याचे फायदे पण लक्षात येतील आणि आपल्याला भविष्यातले जे काही धोके ते टाळता येतील. तर असं आपल्याला अशा पद्धतीने गोसंवर्धन या निमित्ताने आपल्या ऋषीमुनींनी या सणांच्या उत्सवांच्या माध्यमातून आपल्याला ते सांगितलेले आहे. म्हणून दिवाळीत लक्ष्मीच्या आधी आपल्याला आरोग्य, आपण लक्ष्मी पूजनाच्या आधी धनत्रयोदशीची पूजा करतो. आता बरेच जण आपण पहिले आतुर झालेले राहतो, कधी लक्ष्मी पूजन, कधी सोनं नाणं पूजन करू, कधी लक्ष्मीचं पूजन करू. पण त्याआधी लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव नरक चतुर्दशी आपल्या तमाम माता भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. नरक चतुर्दशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या त्याला मारून त्या हजारो स्त्रियांची मुक्तता केलेली होती, ती नरक चतुर्दशी. त्यावेळेस सर्व माता भगिनींनी भगवान श्रीकृष्णांचं पूजन, भगवद्गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावं, जे आपल्याला शक्य होईल भगवान श्रीकृष्णांचं त्या दिवसभर आपण चिंतन, भगवान श्रीकृष्णांचे गुण, भागवतात जसं 10व्या स्कंदात त्यांचं ते महत्त्व सांगितलेलं आहे, ते आपण तसं जर त्याचं स्मरण केलं, वाचन केलं, इतरांना ते गुणगान सांगितलं तर निश्चित ती सर्वात मोठी सेवा आहे. सेवा म्हणजे फक्त देवाच्या समोर बसायचं आणि पानं उलटायचे एवढी सेवा नसती. दिवसभर त्या संदर्भात चिंतन, बाकीचं दुसरी चिंता करायची नाही, चिंतन करायचं. मग त्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करा. त्याच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशी ती. मग आपण धन म्हणजे पैसे नाही, धन म्हणजे खरं धन आरोग्य. मग आपण धन्वंतरीची पूजा कशी करायची आपल्या आरोग्य आयुर्वेद विभागातून आपल्या स्वामी सेवा ग्रंथात त्याची माहिती दिलेलीच आहे. पण लक्ष्मीच्या आधी भगवान श्रीकृष्णांच्या पूजनाच्या आधी धनत्रयोदशीचं, धन्वंतरी देवतेचं पूजन आणि धनत्रयोदशीच्या आधी गाय वासराचं पूजन असा आपला दीपावलीचा उपक्रम सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी त्याचं महत्त्व, हा उपक्रम असा का सांगितलेला आहे, आधी पहिलं गाय वासराचं पूजन का सांगितलेलं आहे, कारण गाय वासराचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आरोग्य चांगलं राहील, घरात धनधान्य सगळं टिकून राहील.
मग या दृष्टीने आपण निश्चित आपण गाय वासराचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि शुद्ध गो संवर्धन व्हावं या दृष्टीने सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत। आणि आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये ज्यांना ज्यांना गायीची माहिती घ्यायची इच्छा आहे, ती सांगण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या पशुगोवंश विभागात नाव नोंदणी करा, म्हणजे तुम्हाला आम्ही ती माहिती देऊ। अतिशय सोपी सारासार माहिती, आपल्याला आज एवढे मोठे ग्रंथ वाचायला वेळ नाही, पण तो ग्रंथाचा सार आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल। तर असो आज आपल्या गुरुमाऊलींचं बरं ठीक आहे गुरुमाऊलींचं आगमन झालेलं आहे, तोपर्यंत आपण गुरुमाऊलींचं दर्शन होस तर आपण एक आढावा आगामी उपक्रम गुरुमाऊलींना काय अपेक्षित आहे त्या दृष्टीने आपण त्याच्यावर एक सारासार एक आढावा आपल्याला घ्यायचा आहे की आगामी आपल्याला काय काय उपक्रम राबवायचे। दीपावलीचा आपण थोडक्यात चर्चा केली। 13 नोव्हेंबरला बुधवारी आपण दिंडोरीला त्या कृषी पर्यटन डोममध्ये कार्यरत सेवेकरी वधूवर परिचय मेळाव्याचं नियोजन केलेले। जेवढे जेवढे 18 विभागात सेवेकरी कार्यरत आहे, काहींचा लग्नाचा विषय पेंडिंग आहे, कदाचित थोड्या अपेक्षा असतील, पण त्या अपेक्षा थोड्या कमी करून आणि सेवेकरी आपल्याला जर भावी जोडीदार भेटला तर बऱ्याचशा भविष्यातल्या समस्या सुटतात। आणि पत्रिका जरी थोडीफार नाही जमली पण सेवेकरी जर असला तर ते पत्रिकेतल्या गुणांपेक्षा सेवेकरी गुण हा काही पटीने मोठा आहे। त्यामुळे आपण 13 तारखेला सर्वांपर्यंत निरोप द्या की जेवढे जेवढे ग्राम अभियान करणारे सेवेकरी, केंद्र सांभाळणारे तालुका जिल्हा प्रतिनिधी, 18 विभागात काम करणारे प्रतिनिधी, ग्राम अभियानात काम करणारे प्रतिनिधी, ते स्वतः असतील, त्यांच्या घरातले कोणी असतील, मुलं असतील, मुली असतील, भाऊ असेल, बहीण असेल, ज्यांचा विवाह अजून पेंडिंग आहे पण कार्यरत सेवेकरी, अशा सर्व कार्यरत सेवेकऱ्यांसाठी आपण तिथं नलदमयंती स्वयंवराचं वाचन, यंत्राचं पूजन, मार्गदर्शन, तिथं आपण अपेक्षित स्थळांची माहिती संपूर्ण दिवसभर आपण त्याचं नियोजन व्यवस्थित करणार आहोत। आणि भगवान श्रीकृष्णांचा बाळकृष्णाचा विवाह आपण परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत त्या ठिकाणी करणार आहोत। हा निरोप तुम्ही आपले जेवढे जेवढे कार्यरत सेवेकरी आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही सर्वांनी, सर्व जिल्हा केंद्र तालुका प्रतिनिधींनी तो निरोप द्यावा आणि आधीच नाव नोंदणी आपल्या विवाह प्रतिनिधींकडे त्यांनी करून द्यावी, म्हणजे ऐन टायमावर आपली धावपळ होणार नाही। तर 13 तारखेचं सर्व नियोजन आपण हे समजून घ्यावं। त्यानंतर आपल्याला गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने जागतिक कृषी महोत्सव 2025चा आपण ह्या वेळेस 6 जानेवारी ते 10 जानेवारी या 5 दिवसात 6 फेब्रुवारी, सगळ्यांनी लक्षात घ्या तारीख थोडीशी बदललेली आहे, 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी। ठिकाणसुद्धा आपण आता बदललेले, नाशिकमध्येच आहे पण आता आपण ठिकाण मोठं घेतलेले। गुरुमाऊलींची इच्छा आहे ह्या वेळेचा कृषी महोत्सव हा जागतिक कृषी महोत्सव हा त्या जागतिक दर्जाचा आपल्याला करायचा आहे आणि महाराष्ट्रभरातले सगळे शेतकरी हे स्वावलंबी व्हावे, यांना हे सगळ्या विभागांचा लाभ, त्यांच्या घरात मुलं असतील त्यांना बालसंस्काराची माहिती मिळावी, सण उत्सवांची माहिती मिळावी, शेतीची माहिती मिळावी, शेतमाल कुठं विकता येईल, शेतीतून रोजगार कसे उभे राहता येईल, असे बरेचसे उपक्रम यावेळेस नाविन्यपूर्ण उपक्रम आणि एक दरवेळेसपेक्षा आगळा वेगळा आणि व्यापक स्वरूपात आपल्याला जागतिक कृषी महोत्सवाचं नियोजन करायचं आहे। तर आपण सर्व सेवेकऱ्यांनी आत्तापासूनच आपल्याला त्याची तयारी करायची आहे। आपण त्याचा आत्तापासूनच प्रचार प्रसार, आत्तापासूनच त्याचं नियोजन आपल्याला त्या विभागांनी आता सुरुवात केलेली आहे। तर आपण सर्वांनी लक्षात घ्या 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025 ही तारीख सगळ्यांनी आत्तापासूनच रिझर्व करून ठेवा आणि या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्यांना आपल्याला हे सर्व गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने काय उपक्रम चालतात ते आपल्याला सांगायचे आहे। आज आपल्याकडं या दिवाळीच्या निमित्ताने आता जसं आपण म्हणतो दिवाळी दसरा संत जेव्हा आपल्या घरात येतात त्यावेळेस दिवाळी दसरा राहतो आणि आज तर दुग्ध शर्करा योग आलेला आहे की आपल्याकडं आज राम मंदिराचे जे अयोध्येचं राम मंदिर आहे त्या राम मंदिराचे
गोविंद देवगिरी महाराज ते आज इथं आपल्या गुरुपीठावर सदिच्छा भेट द्यायला आलेले आहे आणि गुरुमाऊलींच्या सोबतच त्यांचं आगमन होणार आहे। आपण आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी आपण त्यांचं या सर्व संतांचं विभूतींचं आपल्याला मार्गदर्शन आपल्याला थोड्या वेळातच होणार आहे आणि आपण एक या दीपावलीच्या पूर्व आपण हे सर्व चांगले संकल्प की आम्ही प्रदूषणमुक्त दीपावली करू, आम्ही शुद्ध गोवंश गोसंवर्धन कसं होईल, आरोग्य चांगलं कसं राहील आणि या संदर्भात आपण चांगला एक संकल्प आणि लोकांमध्ये एक जनजागृतीचं काम आपल्याला करायचं आहे। आणि आपल्या मागच्या कालावधीत गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने काही उपक्रम झाले, त्यात आपल्या स्वयंरोजगार विभागातून जवळजवळ आज म्हणजे स्वयंरोजगारचा एक मेळावा मागच्या कालावधीत झाला। त्या मेळाव्यात आपल्या स्वयंरोजगार विभागातून जवळ एक 25-30 कंपन्यांना बोलवलं होतं आणि त्या कंपन्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या सेवेकऱ्यांची निवड केलेली आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात आज जवळजवळ 132 जणांचं वाटप, त्यांचं नियुक्तीपत्र आज आपण इथं काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं देणार आहोत। आपल्या केंद्रात कोणीही सेवेकरी बेरोजगार राहता नाही, आर्थिक परिस्थिती त्याची खराब होता कामा नये यासाठी आपण स्वयंरोजगार विभागाचं नियोजन केलेलं आहे। त्याची नोंद आपल्या स्वयंरोजगार प्रतिनिधींनी करून ते आपल्याकडे अजूनही बऱ्याचशा वॅकन्सी शिल्लक आहे, तर त्या संदर्भात आपण स्वयंरोजगार विभाग तालुका जिल्ह्यावाल्यांनी लक्ष देऊन आपण तो पुढे आणण्याचं नियोजन करा। आणि मागच्या कालावधीत काही माता भगिनींसाठी बचत गटातून काही आपण मसाले बनवायचं प्रशिक्षण दिलं आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि आपल्या भविष्यात असं नियोजन आहे की प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरातला जो मसाला आहे तो आपल्या सेवेकरी माता भगिनींनी बनवलेला असावा, म्हणजे तो स्वामींचं स्मरण करत आणि चांगला पूर्णपणे भेसळमुक्त स्वामींचं स्मरण असं केलेलं आणि आपल्या दिंडोरीपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून आपण ते आगामी असं ज्यांना ते संदर्भात प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी आपल्या स्वयंरोजगारात तसं नाव नोंदणी करा आणि आपण ती यंत्रणा तिथं पाठवून मोफत त्याच्यावर प्रशिक्षण आणि आपल्या सेवेकरी भगिनी की घरदार सांभाळून आपल्याला या स्वामींचं स्मरण करत करत आपल्याला 2 पैसे चांगले मिळावे या दृष्टीने आणि आपला वेळ असा रिकामा जाण्यापेक्षा इतर चिंता करत जाण्यापेक्षा स्वामींचं चिंतन करत स्मरण करत आपल्याला हे उपक्रम आपल्याला राबवायचे आहे। आज आपल्या कार्यक्रमांची बरेच इथं धावपळ असणार आहे, त्याच्यामुळे मी खूप जास्त वेळ घेत नाही, पण एकंदरीत आज आपल्याकडं जे मान्यवर संत महात्मे जे आलेले आहे त्यांचं पूर्ण भारतभर वेगवेगळ्या याच्यावर कार्य चालू आहे। त्यांनी खाली चर्चा करताना सांगितलं की आज भारतभरात अनेक समस्या जरी असल्या तर त्याच्यावर एक सर्वात चांगलं उत्तर त्यांनी सांगितलेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तर त्यांनी सांगितलेले। आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही वारसा असेल ते काही त्यांना अपेक्षित असत दुर्ग संवर्धनपासून तर मनाने आणि शरीराने नवीन पिढी पक्की व्हावी, मन कायम पक्कं राहावं या दृष्टीने आपल्या मार्गातून त्यावर प्रबोधन केलं जातं। दुर्ग संवर्धन अभियान असो, इतिहासातले काही जे महत्त्वाचे हे जे काही दृष्टांत असतील किंवा काही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्र या वीरांचं जे महत्त्व आहे या नव्या पिढीला समजावं आणि त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी निश्चित आपल्या मार्गातून सुद्धा आपण एक फार मोठं हे कार्य सुरू आहे आणि आपण हे प्रात्यक्षिकरित्या हे वेगवेगळ्या आपल्या केंद्रात हे सर्व उपक्रम या सण उत्सवाच्या निमित्ताने आपण मांडले पाहिजे। केवळ माईकवर खूप वेळ मार्गदर्शन करण्याऐवजी प्रात्यक्षिक हे केंद्रात तुम्ही मांडणी करा। आपल्या हजारो केंद्र आहे छोट्या मोठ्या वेगवेगळ्या ठिकाणी शहरात ग्रामीण भागात, तर सर्व आपल्या सेवेकऱ्यांनी या उपक्रमांची मांडणी जो उपक्रम येणार आहे त्याची आधीच 1-2 दिवस आधी मांडणी केली पाहिजे। वसुबारस परवा असेल तर आजपासूनच त्याची मांडणी केंद्रात त्याच्यावर मार्गदर्शन झालं पाहिजे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला प्रबोधन आपल्याला करायचं आहे। आगामी बरेचसे उपक्रम आपण गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने सर्व सेवेकऱ्यांना बरोबर घेऊन
जे काय असेल आपली व्यक्तिगत सेवा करत आपल्या कुटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत आपल्याला हे सर्व स्वामींचं कार्य ग्राम अभियानाचं कार्य आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला करायचं आहे। हे काम आता कोणा फक्त व्यक्तीपुरतं संप्रदायापुरतं असा एखाद्या ग्रुपपुरतं मर्यादित नसून सर्वांना आपण बरोबर घेतलं तर हे कार्य निश्चित आनंदाने होतं। म्हणून कोणाचे गुणदोष बघत बसण्यापेक्षा याच्यात काय दोष आहे याच्यात काय गुण आहे हे बघण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन जर आपण हे सर्व कार्य केलं तर निश्चित स्वामी महाराज आपला योगक्षेम चालवतील। अनेक आपल्या गुरुमाऊली दर महिन्याला आपल्या हातून एक वेगवेगळे उपक्रम करून घेतात। आगामीसुद्धा महिन्यात जे काय कार्तिक महिन्याची सुरुवात होणार आहे, मग त्या कार्तिक महिन्यात उत्सव काय असतील, त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती सप्ताह आहे। या सप्ताहामध्ये सुद्धा आपल्याला हे सर्व नुसतं केवळ व्यक्तिगत सेवेत अडकून न पडता सेवा करून त्या ठिकाणी प्रशिक्षण सप्ताह म्हणजे आपले प्रशिक्षण असतात। हे प्रशिक्षण आपल्या प्रत्येक त्या केंद्रामध्ये झालं पाहिजे। आपल्या सर्व सेवेकऱ्यांना त्याची एक प्राथमिक तरी माहिती पाहिजे। आपल्या सगळ्या विभाग उपक्रमांची माहिती प्रत्येकाला असणं हे जरुरी आहे। म्हणून आपण या दत्त जयंतीच्या सप्ताहातसुद्धा आजूबाजूचे जे छोटे मोठे खेडे असतील त्यांनासुद्धा त्या सेवेकऱ्यांना भाविकांना बोलून त्यात आपल्या जपाचं महत्त्व काय, जे आपल्या मार्गांमध्ये भारतीय संस्कृती सण उत्सव असतील 18 विभाग असतील तर हे सर्वांना माहिती पाहिजे। आणि त्यासाठी कोणाची वाट बघत बसण्यापेक्षा कोणीतरी आपल्याला सांगेल मग आपण करायचं, किंवा आपण पुढं आलं तर आपल्याला कोणतरी काही म्हणल ही मनात भीती ठेवण्यापेक्षा आपण, कारण केंद्र हे स्वामींचं आहे आणि स्वामींचा आपण आशीर्वाद आपल्याला आहे। माऊलींनी आपल्याला हितगुजातून वेळोवेळी सांगितलेले की आता पत्राची परवानगीची नारळाची पदाची वाट न बघता आपण सर्वांनी हे उपक्रम हे लोकाभिमुख करायचे। लोकांना याची नितांत गरज आहे आणि हे सर्व संस्कार हे सर्व उपक्रम जर लोकांपर्यंत पोचले तर समाजातल्या समस्या सुटणार आहे। म्हणून आपल्याला या सेवा मार्गातून केंद्रातून ही फार मोठी अपेक्षा स्वामींना गुरुमाऊलींना आहे आणि म्हणून आपण 4 भिंतीपुरतं मर्यादित न राहता या वेगवेगळ्या सण उत्सवाच्या निमित्ताने आपण बाहेर पडूनसुद्धा लोकांपर्यंत ही माहिती दिली पाहिजे। ग्राम अभियानाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती द्यायची आहे आणि आपल्याला या जागतिक कृषी महोत्सवात काही गावं आपल्याला दत्तक घ्यायची आणि परवालाच आपल्याकडं ते आदर्श गावचे जे सरपंच भारत सरकारने ज्यांना त्या गावांवर एक नियुक्ती केलेली आहे, पोपटराव पवार त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेले, तर त्यांनी सांगितलेले त्या गावांनी आम्ही जे गावं घेतली त्या गावांमध्ये बरंचसं फंड आम्ही वापरला, तिथं बदल झाले, पण नंतर पुढं काय म्हणे, पुढं त्या गावांमध्ये काही ठिकाणी दुर्लक्ष व्हायला लागलं, तर त्या गावांमध्ये ग्रामाभियान होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। आणि मग त्यांचे ते काही गावं एक साधारण 50 गावं आपण आता दत्तक घेणार आहोत आणि आपण जे मागच्या वेळेस काही गावं दत्तक घेतली त्या गावांना, त्यातल्या काही निवडक गावांना ते सरकारी यंत्रणेतून तिथं काही सुखसुविधा उपलब्ध करून देणार आहे। म्हणून आपण आता हे ग्रामाभियान आपल्याला असं सर्व समाजातील वेगवेगळे संस्था वेगवेगळे काम करणारे सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला हा जगन्नाथाचा रथ गुरुमाऊली जो सांगतात त्या पद्धतीप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला हा रथ पुढं आणायचा आहे। आणि जो कोणी याच्यात नुसतं चांगल्या उपक्रमाचा साक्षीदार जरी राहिला नाही, आपल्याला खूप काम जमलं पण चांगल्या उपक्रमाचं साक्षीदार होणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे। म्हणून आपण निश्चित या चांगल्या उपक्रमांचा आपण साक्षीदार होऊ। आगामी शेतकरी आपल्या रब्बी हंगामाला तयारी करतील त्यांच्यापर्यंतसुद्धा आपल्याला निरोप द्यायचा आहे की बी पेरण्यापूर्वी गायत्री मंत्र 24 वेळा म्हणून स्वामींचं स्मरण करत करत किमान एवढं जरी हा सोपा उपाय शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवला आणि हळूहळू कमी खर्चात कमी पाण्यात चांगली शेती कशी करायची हे आपल्याला कृषीशास्त्रातून हळूहळू आपल्याला ते समजून घ्यायचं आहे। आणि जे जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी कृषीशास्त्र विभागात संपर्क करून शेतीतून आपण शेतीसाठी उपयुक्त आपण ते कल्चर मोफत उपलब्ध करून देतो आहे। बियाणं आपण पुढच्या 2 महिन्यात शाकंभरी नवरात्र येणार आहे, ते शाकंभरी नवरात्र आपल्याला ते देशी बियाण्यांचं संवर्धन करून भगवतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे की जे देशी बियाणं आता दुर्मिळ होत चाललेले त्याच्यामध्ये खरं सत्व आहे, त्याच्यावर रोग येत नाही। जेवढं सुधारित आपण बियाणं आणलं
तेवढे सुधारित रोग आलेले. म्हणून आपण आगामी आपल्याला हे उपक्रम आपल्याला राबवायचे आहे. आपण सर्वांनी या बाबतीत जरा लक्ष देऊन या उपक्रमांना प्रत्येक केंद्र, छोटं मोठं साप्ताहिक केंद्र जरी असलं त्या केंद्रामध्ये आपण हे उपक्रम आपण पुढं आणण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना पुनश्च एकदा सांगणे की प्रदूषणमुक्त दिवाळी आपल्याला करायची. आपल्याला फटाक्यांमध्ये प्रदूषणामध्ये आपल्याला पैसे वाया घालवायचे नाही. आशीर्वाद घेऊन आपल्याला गोरगरिबांपर्यंत काही फराळाचं एखाद्या गरीब कुटुंबाला जरी देता आलं, पंचमहायज्ञातला तो मनुष्य यज्ञ होईल. आपल्या कपडे नवीन घेतले, जुने कपडे इकडे तिकडे फेकण्यापेक्षा आपण ते गोरगरिबांपर्यंत जर पोहोचवले तर निश्चित उपयोग होईल. असो त्या सर्व गुरुमाऊलींसहित संतांचं आगमन इथं होत आहे. आपण त्यांचं हात जोडून आणि जय जयकार करून आपण त्यांचं स्वागत करूया. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने समाजामध्ये किती मोठं कामगिरी गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने होती. तर त्या संदर्भात एक धावता आढावा तुम्ही त्या संत महात्मा जेवढे महात्मे आलेले आहे त्यांच्या उपस्थितीत आपण तो निश्चित आपल्या एक सेवेकऱ्यांच्या वतीने आपण तो विशद करावा. असो मी झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.